आणि राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता। तो शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता असा खळबळजनक दावा मुंडेंनी केला होता। आता त्यावर भुजबळांनी भाष्य केलंय। हे षडयंत्र भाजपच्या लोकांनी रचलं की राष्ट्रवादीच्या ते माहीत नाही असं भुजबळ म्हणतात। मात्र 2019 मध्ये सरकार स्थापनेआधी काही बैठका झाल्यात, त्यात पवार आणि खरगे यांच्यात वाद झाला होता असंही भुजबळांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही। कोणी रचलं, कोणी काँग्रेस रचू शकत नाही। मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही। मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहेत काँग्रेसचे त्यांचा आणि पवारसाहेबांचं काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवारसाहेब रागानं निघून गेले। आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मीटिंग जी आहे ह्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या। त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मीटिंग्स बोलवली गेली, परंतु त्या मीटिंगला अजितदादा काय हजर नव्हते। म्हणजे कुठे कामामध्ये अडकले असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।